आंब्याचा सीझन आहे तर म्हटलं ही रेसिपी तर झालीच पाहिजे। ही रेसिपी साधी सोपी आहे एकदम आणि जिभेवर टाकताच विरघळण्यासारखी अशी ही मऊसुद्ध शिऱ्याची आज आपण रेसिपी तयार करणार आहोत। तर मी शिरा बनवण्यासाठी इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत। इथे पाव किलो रवा घेतलेला आहे आणि मी तूप घेतलेले आहे इथे 3 चमच, 1 वाटी साखर घेतली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, गोड किंवा कमी। आणि इथे थोडे किशमिश घेतलेले आहेत, चारुळे घेतले आहेत, काजू आहेत थोडेसे आणि इथे मी 5 ते 7 हिरवी इलायची घेतली आहे। चला आता आपण हे पूर्ण तळून घेऊया। आता सर्वात अगोदर आपण कढाईमध्ये तूप घालून घेऊया। आणि त्यामध्ये आपले ड्रायफ्रूट आहेत हे आपण थोडंसं तळून घेऊया। आता ड्रायफ्रूट आपले चांगले भाजून झालेले आहेत तळून तुपामध्ये, ह्याला आपण काढून घेऊया। परत 1 चमच मी ह्याच्यामध्ये तूप ऍड करते आणि ह्याच्यामध्ये मी इलायची टाकून घेते। मी इलायचीला इथं असं चेचून घेतलेलं आहे, ते आपण टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी रवा परतून घेते। तर रवा आता आपला चांगला लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया। आता आपला रवा भाजतोय तोपर्यंत आपण गॅसची फ्लेम स्लो करूया आणि अगोदर आंब्याचा गर काढून घेऊया। आता आपण पटकन आंब्याचा गर काढून घेऊया। तर आता ह्याला मी कट करून घेते। आता अशा प्रकारे मी ह्याचा गर काढून घेते। दोन्ही पण आंबे कट करून घेऊया। आता आपण ह्या आंब्यातनं गर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे करून मी बारीक करणार आहे याची पेस्ट। अशा प्रकारे आता पूर्ण गर काढून घेऊया आपण। रवा आता चांगला आपला भाजून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया। तर मी इथे इलायची अशी कुटूनच टाकलेली आहे, कारण मी ह्याचा पावडर न करता डायरेक्ट मी कुटून टाकलेली आहे, कारण आपण भाजण्यामध्ये टाकलं की ह्याच्यामध्ये रव्यामध्ये ह्याचा स्वाद आणखीन जास्त प्रमाणामध्ये येतो, त्यामुळे मी अख्खी इलायचीच टाकलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया। आता गरम पाणी टाकून आपला असा चांगला शिरा झालेला आहे। ह्याच्यामध्ये आता आपण साखर टाकून घेऊया। तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। ह्याला आता चांगलं आपण परतून घेऊया। ह्याला मी 2 ते 5 मिनिटं मी परतून घेते। आता साखर सुद्धा चांगली मेल्ट झालेली आहे। आपण ह्याच्यामध्ये आंब्याचा गर सुद्धा आता मी पेस्ट करून घेतलेला आहे, तो पण ह्याच्यामध्ये ऍड करते। ह्याला मिक्स करून घेऊया। तर बघू शकता आता मँगो शिरा आपला बनवून झालेलाच आहे। ह्याच्यामध्ये मी परत 1 चमच तूप ऍड करून घेते वरतून। आता राहिलेले ड्रायफ्रूट सुद्धा आपण ह्याच्यामध्ये तळलेले टाकून घेऊया आणि हे सुद्धा आपण आता चांगलं मिक्स करून घेऊया। बघू शकता आता मँगो शिरा आपला तयार झालेला आहे। आपण ह्याला सर्व करून घेऊया। आंब्याचा शिरा तर आपला तयारच आहे। तुम्हाला शिरा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा।